खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पालीतील पहिल्या सोलर शॉपचे शानदार उद्घाटन। सुधागड तालुक्यातील पाली शहरामधील तरुण उद्योजक मयूर कारखानीस यांच्या सोलर इंडिया सोलर शॉप या पहिल्या सोलर शॉपचे भव्य उद्घाटन रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले। यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा, समन्वय समिती अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनुपम कुलकर्णी, सुएसोचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये, नगराध्यक्षा प्रणाली शेळके, राष्ट्रवादी पाली शहर अध्यक्ष ललित ठोंबरे, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस सुनील राऊत, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे, ग.रा. म्हात्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सुधागड तालुका प्रमुख दिनेश चिले, नगरसेवक सुलतान बेंडसेकर, नगरसेवक सुधीर भालेराव, नगरसेवक गणेश सावंत, माजी सभापती साक्षी दिघे, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा रुपाली भणगे, राष्ट्रवादी पाली शहर उपाध्यक्षा घरत, शिवसेना पाली शहर प्रमुख विद्येश आचार्य आदींसह पाली शहरातील नागरिक तसेच कारखानीस कुटुंबीय उपस्थित होते। सोलर शॉप सुरू करताना व्यवसायाची गॅरंटी, कमी जोखीम, आपल्याकडे असलेले ज्ञान, त्याचा सारासार साजेसा असलेला सोलर व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सोलर इंडिया सोलर शॉपची संकल्पना आज प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांच्या व साक्षात रायगडचे भाग्य विधाते रायगडचे खासदार यांच्या उपस्थितीत पूर्ण होत आहे। त्याचा देखील मनोभावे आनंद प्रकाश कारखानीस यांचे सुपुत्र मयूर कारखानीस व कारखानीस कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केलाय। या सोलर शॉपमध्ये त्यांनी वस्तूच्या गुणवत्तेचा विचार करत नामांकित कंपन्या वारी सोलर, UTL सोलर, लुमिनस सोलार यांसारख्या कंपनीची करार करून पुढील वाटचाल करण्याचं ठरवलं आहे। यामध्ये त्यांच्या शॉपमध्ये रूफटॉप सोलर, सोलार पंप, वॉटर हीटर, सोलार इन्व्हर्टर, सोलार बॅटरी आणि इतर सोलारच्या वस्तू, त्यामध्ये स्ट्रीट लाईट, सोलार लॅम्प, लालटेन, CCTV कॅमेरे यांच्यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे। यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या प्रगतिशील व विकसनशील धोरणामुळे सोलार रूफटॉप सबसिडी योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कुसुम सोलर पंप योजना यांसारख्या योजनांचा सोलर इंडियाच्या माध्यमातून वस्तू व सेवा देण्याचा संकल्प केला आहे। याचाच एक भाग म्हणजे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी मंत्रिमंडळ निर्णयात राज्यातील 36,978 अंगणवाडी केंद्रांना मोफत सौर ऊर्जा बसवण्याचे कार्य सुरू आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी सुधागड पाली प्रतिनिधी विनोद भोईर। किंमत वाजवी असेलच, पण याच्यातलं सातत्य आणि गुणवत्ता हे टिकवणं महत्त्वाचं राहतं। एखाद्या नवीन गोष्टीचा अप्रूव्ह खरेदी करण्यासाठी प्रत्येकाला राहतं, परंतु ज्या पद्धतीने आपण ते लोकांच्या समोर प्रेझेंट करतो, मार्केटिंग करत असतो, ती बाब अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी ठरत असते। पण त्याच्यातला टिकाऊपणा, सातत्य हे महत्त्वाचं राहतं। आणि तुझे वडील आणि आई वडिलांनी सातत्य दीर्घकाळ या पालीसारख्या शहरामध्ये जोपासलं, एक कौटुंबिक नातं त्यांनी शहरामध्ये निर्माण केलं, म्हणून ही सगळी माणसं त्या कोपऱ्यापासून तिथपर्यंत रवी सोडा रवी बिचारा सरळ आहे, माझं ऐकशीचं खरं राजेश तुमचं कौतुक करतो रवी। ही असली माणसं एका वेळेला कार्यक्रमाला मिळलं तसं नशीब असतं। पण माझ्या प्रेमापोटी, तुझ्या प्रेमापोटी एक नवीन चांगला तरुण एक उद्योग चांगला करतोय, त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा आहेतच, पण सरकार दरबारी सुद्धा माझ्या सरकारचा हा प्रयत्न राहील की अशा पद्धतीच्या व्यवसायाच्या बरोबरीच सोलरसाठी आज महायुतीच्या सरकारने जे धोरण ठरवलंय, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला गेला। 8,500 सोलर पंप त्या ठिकाणी सरकारच्या 8.5 लाख हे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे। अशा वेळेला हे तू सुरू केलेलं IT जे काही सोल्युशन आहे याच्याशी सांगड कशामध्ये घालता येऊ शकेल याचाही प्रयत्न मी जरूर मुख्यमंत्र्यांच्या जवळ बोलेन, राणांजवळ बोलेन, देवेंद्रजींच्या जवळ बोलेन, जेणेकरून सरकारच्या योजनेची एक सांगड आपल्याला त्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी घालता येऊ शकेल। मला अजून खूप कार्यक्रम आहे। सबस्क्राईब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।